बनसोडीजी, नवाब मलिक साहेब, त्यासोबतचे सर्व मान्यवर, सर्व आजचे प्रवेश करते, सर्व पत्रकार मित्र, सर्व मीडियावाले, कार्यकर्ते बंधू, 17 तारखेला मी भारतीय जनता पार्टीचा राजीनामा दिला आणि आज राष्ट्रवादीत प्रवेश करतो आहे, केला आहे. या दोन्हीमध्ये बरंच अंतर आहे, फार वेळ खाणार आहे. परंतु त्या पार्टीत कसा राहतो, इथं मान नाही, सन्मान नाही, कामाची कदर नाही, कामाचं कौतुक नाही. जी पार्टी चांगल्या चांगल्या कार्यकर्त्याचं वाळवण करते त्या पार्टीत कोण राहील? गेली 12 वर्ष आपल्याला सोडण्याचा पश्चाताप होतोय, परंतु त्याचा मी पापक्षालन करतो आहे. आम्ही नितीनजी गडकरी आमचे मित्र आहेत, त्यांच्या मोहात मी पडलो. आज त्यांचे काय आहे चालू ते तुम्हाला माहिती. म्हणजे जसं काही एखाद्या खोखार आतंकवाद्यांनी भारतीय जनता पार्टीचा ताबा घ्यावा अशा प्रकारची परिस्थिती तिथे निर्माण झालेली आहे. आणि मी थोडा साहेब, मी आयुष्यात पहिल्यांदा शेतकऱ्याला भाषण जे ऐकलं ते उद्धव ठाकरेंचं आहे. नाना पाटलाच्या सभेला जात असेल म्हणून मला हे मात्र करून मारतो. काँग्रेस योजनेवर होते काम, राजे देशमुख काँग्रेस, राजेश्वरराव देशमुख या टीम मध्ये मी तयार झालो. मी एवढा मानत होतो, परंतु ते विचार माझ्या आहे, त्या विचाराला थोडा कुठे काही वर आणण्याचा प्रयत्न केला की ते फोडले जातात. मला अस्वस्थ होतो. म्हणून अशा जिथं कोण होतोय अशा पार्टीत राहणं शक्य नाही. म्हणून मी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि गोडाऊन मधून बाहेर आल्यानंतर जसा मोकळा श्वास घेतो आपण, तसा मी आता मोकळा श्वास घेतो. बाकीचं कुणाकडे काम करायचं काम तर मी परत 1973 साली गाव सोडून औरंगाबादला गेलेलो आहे. त्यावेळेसपासून मी औरंगाबाद जिल्ह्यात काम करतोय. आता काही लोक म्हणतात इतकं दिलं, तितकं दिलं, तितकं दिलं. मी 18 वर्षानंतर मला बोलायचा चान्स मिळाला. 1.5 तप या पार्टीची सेवा केली. माझ्या इथं बाई फिरणारा माणूस कोण यांच्याकडे नाहीये. 1.5 तपानंतर आमचे मित्र वसंतराव काळे यांच्या विरुद्ध मला उभं केलं. मी निवडून आल्यावर पार्टी कार्यालयाला सांगितलं की मी निवडून आलो, मला म्हणजे काय दारू पिलास काय, तू कसं काय निवडून येशील? हा अनुभव कसं माहिती. निवडून तर आलो, तुमची इच्छा असं तर नव्हतो मनात म्हणलं, पण आलो निवडून. दुसरी पदवीधर लढली, 34 उमेदवार होते, त्याच्यातल्या 33 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं आणि मी 20,000 मताच्या फरकाने निवडून आलो. ते रेकॉर्ड अजून कोणी तोडलेलं नाही. परंतु आता मी ठरवलंय की सतीश चव्हाणला साथ द्यायची आणि ते रेकॉर्ड तोडून बिलतून 40,000 मताच्या फरकाने. शेवटी साथ कुणाची द्यायची, कुणाची घ्यायची हा मोठा प्रश्न आहे. एकीकडे मनमानी चालली आहे, कामाचा पत्ता नाही, सगळं पोखायला गेलंय. पण मी 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 आणि मीच अशा लोकांबरोबर राहायचं तर काही विचार आहे तर काय विचार आहे? स्वविचार आहे, कमाईचा विचार आहे, लोकांना फोन करण्याचा विचार आहे, बदल्याच्या भावनेचा विचार आहे. अशा ठिकाणी कसं काम करायचं? एवढी वर्ष आम्ही काम केलेलं आहे. म्हणजे एक हार पिचाचं बाकी राहिलेलं नाही साहेब. इतकं पोलिसांनी मारलेलं नाही. पोलीस कस्टडी, मॅजिस्ट्रेट कस्टडीचे 1.5 वर्ष आम्ही जेलमध्ये. हे तर नव्हतेच कोणी साहेब, यांचे बाप सुद्धा नव्हते कधीच जेलमध्ये. बाप म्हणजे आदरानं बोलतो मी, आता दुसरं काय म्हणतो, वडील म्हणणार.
यांनी कुणी नाही. आता जे आहे त्यांना विचारा फक्त की तुमच्या अंगाला पोलिसांनी कधी हात लावला का, तुम्हाला कधी मारहाण केली का, तुम्ही मोर्चा काढला का, उपोषण केलं का, धरणं धरलं का, कधी पोलीस कस्टडी बघितली, मॅजिस्ट्रेट कस्टडी बघितली, काही नाही. आयत्या पिठावर एवढ्या मारायला आले, भऱ्या भऱ्या माणसाला. तर आज मी आलोय साहेब, येणाऱ्याची मालिका फार मोठी आहे, फार मोठी. ते आता सगळं बाहेर येणार आहे, कारण की जास्त दिवस मनुष्य मनाच्या विरुद्ध काम करू शकत नाही. म्हणून मी विचार केला की यांच्या बरोबर राहायचा का सर्व धर्मपंथांनी 18 पर्यंत जाती जमातीला आपल्या पंखाखाली घेऊन संरक्षण देऊन विकासाच्या मार्गावर गतिमान करण्याचं काम करणारे माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर हा विचार. त्यात छत्रपती राजर्षी शाहू महाराज, फुले आंबेडकर, माननीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या विचाराचे उपासक आहेत, प्रचारक आहेत, प्रसारक आहेत. त्यासाठी ते करतायत. आता त्यांनी माझं बोलणं झालं. अशा सामान्य माणसाला उचलून आमदार करून मंत्री करणार एकच व्यक्तिमत्व महाराष्ट्रात, त्याचं नाव आहे शरदचंद्रजी पवार. त्याची ती दृष्टीच नाही कोणाची. म्हणून साहेब भाषण करायला तेवढा वेळ नाहीये, त्याच्यामुळे लांबवत नाही आणि आपल्यासमोर भाषण करण्याची माझी प्रार्थना नाही. म्हणून मी एवढं सांगतो की आज मी पार्टीत आलोय. वाटेल ती छोट्यातली छोटी मोठ्यातली मोठी जबाबदारी, त्याची जबाबदारी इमानी बाय पार पाडेल आणि असं वागेल की तुमच्यावर कुणी शब्द ठेवला नाही पाहिजे किंवा माझ्या वागण्यावर कधी वगळ येणार नाही. मी आजपर्यंत माझा आचार, विचार, व्यवहार आणि चारित्र्य जपून ठेवलेले सर, ते सगळं मी आता आपल्या कामाला लावीन, आपल्याबरोबर काम करीन आणि जी द्याल ती जबाबदारी. मी गेली 12 वर्ष जबाबदारी नव्हतं पार्टीला, त्या पार्टीला, परंतु जबाबदारी देत नाही. म्हणजे एवढे पद पोहोचवण्याला मी महाराष्ट्राचा सरचिटणीस, युवा मोर्चाचा अध्यक्ष, पार्लमेंटरी बोर्डाचा 15 वर्ष सदस्य, परंतु मला कार्यकारिणीचं सदस्य सुद्धा केलं नाही. तरी पण माझ्या संयमाची कमाल बघून मी राहिलो. परंतु शेवटी कसं आहे, सगळं का त्याला लभरेच होऊ शकत आहे. आता सहनशीलतेची मर्यादा संपली म्हणून मी ती पार्टी सोडली. त्याच्याबद्दल काय बोलायचं ते मी मैदानात बोलायचं, इथे नाही. आता एकच पार्टी, राष्ट्रवादी पार्टी. आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी. म्हणून आपल्या आशीर्वादानं, आपल्या मार्गदर्शनाखाली हे सर्व माझं कर्तृत्व जे काय आहे ते सगळं मी पणाला लावेल. आणि आता जशी धनंजयनी अपेक्षा केली, पश्चिम महाराष्ट्राच्या बराबरीनं, इथे स्पर्धा नाही असली तरी ती फार सकारात्मक स्पर्धा आहे, परंतु मराठवाडा मागे राहणार नाही. इव्हन महाराष्ट्रात कुठेही मला जायला सांगितलं तुम्ही तर तिथली माणसं उभी करील आपल्या पार्टीत आणील, पार्टीला बळ माझ्या परीनं मी देईल, त्याच्यातला खारीचा वाटा उचलेल आणि आपल्या नावाप्रमाणे हे राष्ट्रवादी पुन्हा महाराष्ट्राच्या कोण्या कोपऱ्यात कशी जाईल याच्यासाठीचा मी माझा खरीचा प्रयत्न करीन. एवढंच बोलतो. आपण मला स्वीकारलं. नेताजी पालकर तिकडून आले कंधारहून आणि ते एवढंच म्हणले, महाराज मी तुमचाच. महाराजांनी लगेच गळ्याला लावले, हो माझाच. तसं साहेब मी तुमचाच. त्यामुळे आता फक्त आपण आदेश द्या, त्या आदेशाची अंमलबजावणी करणं हे माझं काम. एवढंच बोलतो आणि मला परत प्रवेश दिल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानून थांबतो. जय हिंद, जय हिंद. मनापासून स्वागत केलं की आपल्या सगळ्यांचे सहकारी जयसिंगराव गायकवाड, प्रांताध्यक्ष, मानसी मंडळाचे सन्माननीय मानसी, संघटनेचे पदाधिकारी, मी जिल्ह्याचे अध्यक्ष आणि उपस्थित सहकारी बंधू.
अलीकडे छोटेसे आपण अतिशय चांगले कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण आज या ठिकाणी एकत्रित आहोत. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनामध्ये गेली 30-35 वर्ष मी बघतोय की मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सामान्य माणसाची बांधिलकी ठेवणारा एक आगळा वेगळा आचार धर्म पाळणारा सहकारी आज पुन्हा आपल्या सगळ्यांच्या मध्ये काम करण्यासाठी येतो. जयसिंगराव हे बीड जिल्ह्यातला धारूर तालुका हा तसा एका दृष्टीने दुष्काळाला तोंड देणारा तालुका आहे. धारूर तालुक्यामध्ये जन्माला आले, वाढले, पण आयुष्यातला फार मोठा काळ त्यांनी औरंगाबादमध्ये घालवला आणि औरंगाबादमध्ये हा कालखंड घालवत असताना सार्वजनिक जीवनामध्ये एक आदर्शवत आचरण कसं ठेवावं या संबंधीचा एक प्रकार त्यांनी आपल्या सगळ्यांच्या समोर घातला. एका वेगळ्या विचाराच्या रस्त्यावरती गेले. जीवनदाराची काम केलं, संसदेमध्ये काम केलं. आणि काही गोष्टीच्या मुळे कदाचित पुन्हा एकदा काही जुन्या रस्त्यावर जाऊ अशा प्रकारची भावना त्यांच्या मनामध्ये गेली. पण त्यांचं मन त्या ठिकाणी रमलेलं नव्हतं. आणि त्याचं महत्वाचं कारण की जयसिंगरावांचं वैशिष्ट्य हे की शेवटच्या माणसाच्या वर अखंड भावना जायचं. ज्याचा उल्लेख या ठिकाणी सुरुवातीला केला की महाराष्ट्रामध्ये कदाचित किंवा देशामध्ये कदाचित एकच खासदार असा असेल की तो संसदेला निवडून आल्याच्या नंतर स्वतःच्या घरी कधी राहायला गेला नाही. जवळपास अखंड फनानं जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये केलं, गावागावामध्ये सगळ्या थराच्या लोकांशी संपर्क ठेवला. मुक्कामाची वेळ आली तर कधी देवळात मुक्काम कर, कधी कुणाच्या घरी मुक्काम कर, कधी चावली मुक्काम कर. तर स्वतःच्या घरी कधी फारसे गेले आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत सामान्य माणसाची सुखदुःखाशी समजून घेण्याच्यासाठी आपला वेळ दिला आणि त्याच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी खबरदारी घेणं, एवढी एकच काम त्यांनी अनेक वर्ष केलं. त्यांना सत्तेची मजा मिळाली, पण जमिनीचे पाय कधी बाजूला गेले नाही आणि सत्तेचा दर हा कधी त्याच्या जीवनामध्ये आपल्याला कुणालाही बघायला मिळाला नाही. सत्ता ही विनम्रतेने सांभाळायची असते आणि ती विनम्र सत्ता ही अधिक शोभीवंत दिसते. या प्रकारचा आदर्श जयसिंगरावांनी आपल्या उभ्या आयुष्यामध्ये केला आणि म्हणून राष्ट्रवादीच्या कुटुंबामध्ये पुन्हा एकदा आपल्या कुटुंबातला एक घटक या ठिकाणी येतो याचा आनंद बीड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना झालाच, तर महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना अंतःकरणापासून हा आनंद झाला आणि त्यामुळे त्याचं स्वागत अतिशय आनंदाने आपण सगळेजण या ठिकाणी करतो. आजचं एक चित्र राज्यातलं देशातलं ते कशा पद्धतीनं आहे याची जाण आपल्याला आहे. महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीने राज्य चालवायचा प्रयत्न
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना यांनी संयुक्त भारानं सुरू केलं. लोकांच्या बांधिलकी ठेवण्याची भूमिका या पक्षाच्या सगळ्या सहकार्याची मनापासूनची हे गेलं आजच जवळपास वर्ष झालं महाराष्ट्राने पाहिलं. या सगळ्या कामामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक प्रतिनिधी हा सगळ्यांना बरोबर घेऊन राज्याच्या सगळ्या घटकांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी जनतेने आपल्यावर टाकली याचा अखंड स्मरण ठेवून आज या राज्यामध्ये काम करतायत. संकट आली, कधी अतिवृष्टी झाली, कधी अन्य संकट आली, पण त्या प्रत्येक संकटाच्या वेळेला आज या राज्याचं हे राज्य सरकार शेवटच्या माणसाच्या खांद्याला खांदा लावून त्याच्यावर उभं राहिलं, त्याचा आत्मविश्वास वाढवला, त्याच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची आजची खबरदारी घेत आहे. तसं राज्य चालवणं ही दिल्लीची सत्ता आपल्या विचाराची नसल्याच्या नंतर तेवढं सोपं नसतं. आजच वर्तमानपत्रामध्ये किंवा टेलिव्हिजनमध्ये आपण बघितलं असेल की दिल्लीच्या सत्तेचा वापर लोकांचे प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी विरोधकांना नावमेद कसं करायचं यासाठी वापरायची असते. हे चित्र शिवसेनेच्या एका विधानसभेच्या प्रतिनिधीच्या बाबतीत आजच आपल्याला ऐकायला मिळालं, बघायला मिळालं. आणि त्यामुळं विरोधकांची या पद्धतीनं सत्तेचा वापर गैरवापर करण्याची भावना असलेल्यांची स्थिती असताना सुद्धा समर्थ भावनानं राज्य चालवायचं ही गोष्ट इतकीशी सोपी नाही. पण आजचं महाराष्ट्र सरकार आणि त्यातले सर्व प्रतिनिधी आज आहोत. आता नको वादावादी, आता फक्त राष्ट्रवादी असं म्हणत जयसिंग गायकवाड यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. जयसिंगराव गायकवाड यांचा भाजपला रामराम करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. मागील आठवड्यात त्यांनी भाजपला राजीनामा दिला होता आणि आता त्यांचा अधिकृत पक्ष प्रवेश झालाय. गायकवाड यांचा भाजपला धक्का असं म्हणावं लागेल. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत गायकवाड यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यालयात हा पक्षप्रवेश झालेला आहे. भाजपचे माजी खासदार यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालाय.